प्रति षटकामागे 17 धावांची धावगती राखत धावांचा पाठलाग करणं अनिवार्य. प्रत्येक षटकात किमान 2 मोठे फटके हे टोलवणं देखील अनिवार्य असेल. समोर सचिन स्ट्राईकला सज्ज आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे विशाल वांगणकर. यावेळी पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर फटका डीप लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या नजदीक दी सुरेख झेल पकडला जातो. पहिल्या चेंडूवर सचिनच्या विकेटचा पतंग आणि समोर सफलता प्राप्त केली आहे विशाल वांगणकरने. नवीन खेळाडू सचिन मैदानाच्या दिशेने वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत आणि समोर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली आहे. बॅकफुटवर जाऊन टॅप केला शॉट थर्डमॅनला दाजी याच्याकडनं काहीशी चूक होताना आपण पाहतोय. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावांनिशी सचिन आपलं वैयक्तिक आणि टीमचं अकाउंट ओपन करतोय. चार धावांनिशी सांघिक धावफलकाचा श्री गणेश झालाय आणि आता मात्र एका विकेटच्या मोबदल्यात 4 धावा धावफलक आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला घणाघाती प्रहार आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. फुलटॉस चेंडूवर काय सुंदर फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला षटकार आणि धावफलक 10 धावांवर. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय 10 धावांवर. अखिल या मैदानाचा विचार करता माळो बॉयज हर्मल क्रिकेट संघासाठी हे मैदान लक फॅक्टर मानलं जातं. कारण आतापर्यंत या मैदानावरती माळो बॉयज हर्मल संघ कित्येक वेळा मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. ओव्हरपिच चेंडू आता मात्र मिडॉनच्या दिशेने रितेशचा अगदी वळ्यात येऊन चेंडू विसावला. झेलात रूपांतर झालं. दुसरा विकेटचा पतंग पॉवर प्लेच्या षटका दरम्यान उर्वी क्रिकेटर्स संघाला बसलेला दुसरा आदरा 2 गडी बाद आणि धावफलकावर 10 धावा. उमेश उमेश बॉलिंग उमेश आहे स्ट्राईकच्या दिशेने. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील पंचांकडे आणि मैदानात निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाल्यानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 68 धावांना प्रतिकार करायचा आहे आणि पहिल्या षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात फक्त 10 धावा धावफलकावर झालेत. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ उरलाय आणि विजयासाठी 58 धावा करायच्या आहेत प्रति षटकात. आता मात्र जवळजवळ 20 धावा हे आपल्याला बनवणं अनिवार्य उर्वी क्रिकेटर्स संघासाठी.
बॉलिंग मार्कवर दुसरं षटक. राहुल तांडेल बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईन तैनात केलेला आपण पाहतोय. माळू बॉयज हर्मल क्रिकेट संघाकडनं फलंदाजीत झालेली तगडी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये धावा वाचवताना काय सुंदर सुरेखरित्या गोलंदाजीत विशाल वांगणकरने हर्मल क्रिकेट टीमसाठी गोलंदाजीत सुरू करून अतिशय दर्जेदार करून दिलेली ती सुरुवात. राहुल तांडेल दुसऱ्या षटकासाठी आणि समोर आहे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पहिल्यांदाच लतीफ नाईक. अल्टीपल्टीचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. धावफलक स्थिरावला आतापर्यंत. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. धावफलक स्थिरावलाय. 10 धावांवर धावफलक स्थिरावलाय. दुसरं षटक सलग 2 निर्धाव चेंडू राहुलच्या गोलंदाजीत आपण पाहतोय. राहुल तांडेल 7-8 पावलांचं रन ब्राईटम राऊंड विकेट. समोर लतीफ नाईकला या ठिकाणी जखडून ठेवलं या षटकात राहुल तांडेलने गोलंदाजीत. ओव्हरपी चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक जरूर आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचं. लतीफला विस्फोटक खेळी करावी लागेल. तो देखील मैदानामध्ये संघर्ष करतोय ते मोठे फटके सजवण्यासाठी आणि मैदानामध्ये आता मात्र या चौकारांनिशी लतीफने आपल्या वैयक्तिक धावफलकाचं श्री गणेश केलेलं आपण बघतोय. त्याच्यासाठी पुन्हा एकदा क्षेत्र रचना सजवल्यानंतर ओव्हरपिच चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा आणि धावफलक पोहोचला 18 धावांवर. आमचे समालोचक मित्र शांताराम गडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलक 18 धावांवर. दुसऱ्या षटकात सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि धावफलक आता मात्र 19 धावांवर. यावेळी खराब चेंडू. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव मैदानात या ठिकाणी आणि धावफलक पोहोचला 20 धावांवर. अजूनही विजयासाठी करायचे. त्यानंतर 48 धावा. त्या अगोदर हा फ्री हिटचा चेंडू लतीफ नाईक साठी. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूसाठी राईट अप राऊंड विकेट राहुल तांडेल आणि समोर मिस्टर लतीफ नाईक फ्री हिटच्या चेंडूसाठी. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत. स्वैर चेंडूचा इशारा आणि अवांतर धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 21 धावांवर आपण पाहतोय. फ्रेडची संधी पुन्हा एकदा कंटिन्यू असेल फलंदाजाला. यावेळी बॅटची लेमन कट जरूर घेतली आहे परंतु नेमका फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने पुन्हा एकदा लतीफला या ठिकाणी संधी मैदानात मिळाली आहे.
21 धावांवर धावफलक ह्या दुसऱ्या षटकादरम्यान आपण पाहतोय. राहुल तांडेल आपल्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू हाताळतोय मैदानात. समोर लतीफ स्ट्राईकच्या दिशेने पुन्हा एकदा सज्ज असेल. ओ यावेळी टप्पा पडल्यानंतर राईस झाला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 21 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटची 2 षटक 12 चेंडूंचा खेळ उरलाय आणि विजयासाठी 12 बॉलमध्ये 47 धावा करायच्या आहेत. 8 षटकार 12 बॉलमध्ये आता टोलवावे लागतील मैदानात. बघूया 2 खेळाडू कशा रीतीने फलंदाजी करतील मैदानात. रुपेश बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. 12 चेंडू आणि 47 धावा हे विजयाचं समीकरण. उमेश स्ट्राईकला सज्ज झालाय. ओव्हरबी चेंडू यावेळी भिरकावला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू बराच वेळ उंच. आकाश उर्बर डंबा येतो स्क्रीनवर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 6 रन. उमेशच्या बॅट मध्ये निघालेला षटकार आणि धावफलक तब्बल 27 धावांवर पोहोचलाय. उमेशने आपली ताकद सिद्ध केली आहे. लतीफच्या साथीने मी देखील विस्फोटक खेळी करू शकतो. सामना अजूनही संपलेला नाहीये. 11 बॉल मध्ये 7 षटकार हे मैदानात टोलवावे लागतील आणि दोन्ही फलंदाजांकडे ती काबिलियत आहे, ती ताकद आहे मैदानात उर्वी क्रिकेटर्स संघासाठी. रुपेश थोडासा दडपणामध्ये आहे. क्षेत्ररक्षणात झालेला बदल. ऑन साइडला पुन्हा एकदा अगदी पांगवलं जातं क्षेत्ररक्षण डीपला. ओरबी चेंडू यावेळी कव्हर पॉइंटला. दुसरा प्रयत्न झेलत रूपांतर. तिसरा विकेटचा पतंग. धावफलकावर 27 धावा तिसऱ्या षटकादरम्यान. न्यू बॅटर प्रल्हाद मैदानामध्ये जातोय. रुपेशने मोठा फटका टोलवल्यानंतर त्याने कमबॅक केले गोलंदाजीत. प्रल्हाद या ठिकाणी आल्या आल्या काय सुंदर फटका सजवतोय. पंचांकडनं 6 धावांचा इशारा आलाय, षटकाराचा इशारा आणि धावफलक परावर्तित 33 धावांवर. प्रल्हादने आल्या आल्या षटकार टोळवला. पुन्हा एकदा धावगती थोडीशी कमी होताना आपण पाहतोय. यानंतर अजूनही 35 धावा करायच्या आहेत 9 चेंडू मध्ये. यानंतरच्या 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके खेचण्याचा पराक्रम केला जाईल का? रुपेशला दिलेलं कान मंत्र. थोडीशी चर्चा झाली रुपेशच्या सोबत धनंजयजी आणि बघूया गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा कमबॅक करेल काय. पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि शॉट तडमॅनला झेलला रूपांतर. विकेटचा पतंग. चौथ्या विकेटचा पतंग. विकेटची पडझड मैदानामध्ये सुरू आहे. 4 विकेट आणि धावफलकावर झाल्यात 33 धावा. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि धावफलकावर 35 धावा करायच्या आहेत. नवीन खेळाडू रमेश मैदानाच्या दिशेने जाता आपण पाहतो. 8 बॉल मध्ये विजयासाठी करायचे आहेत 35 धावा. 8 चेंडू 35 धावा हे समीकरण.
सन्मानजनक क्रिकेट. धाव घेण्यासाठी नाकारलंय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र 7 बॉल मध्ये 35 धावा करायच्या आहेत. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू लतीफ शेवटच्या षटकासाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, परंतु या चेंडूवर मोठा फटका होणं गरजेचं. ओ यावेळी क्लीन बोल्ड. विकेटचा पतंग झालाय. शेवटचे 6 चेंडू उरलेत. 6 बॉल मध्ये 35 धावा करायच्या विजयासाठी. 6 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण असेल मैदानात. नवीन खेळाडू आकाश मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर दीपक. 6 बॉल मध्ये 35 धावा करायच्या आहेत. लतीफ नाईक या षटकात 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोलवण्याचा विक्रम करेल काय? सामन्यात जिंकत, सामन्यात बाजी मारत सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. वाऱ्याचा वेग देखील मैदानामध्ये घोंगावतोय आणि 6 बॉल मध्ये 35 धावा हे समीकरण. ओव्हरपिच चेंडू. यावेळी पहिला मोठा प्रहार. मिड विकेटला चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. 5 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण. अखिल जर पहिल्या इनिंग कडे मागे वळून बघितलं तर मिसफील्डच्या जोरावर बहुतेक 3-4 चौकार झाले होते. म्हणजे त्या 12-14 धावा जर वगळल्या असत्या तर आत्ताच्या क्षणी किमान ते 3 षटकार या ठिकाणी वाचले असते शेवटच्या षटकात. यावेळी अकोटाबाजा चेंडू स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. येस, थँक्यू डीजे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली. आता मात्र सामन्यात औपचारिकता बाकी. 4 बॉल मध्ये 29 धावा करायच्या. अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला या ठिकाणी चेंडूला बॅकअप दिला. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि 3 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण. जरूर या सामन्यात हर्षद मातोंडकरची कमी भासली. हर्षद मातोंडकर झाला असता तर एकाच दुसरं ते षटक ज्या षटकात कमी धावा त्या ठिकाणी दिल्या असत्या आणि जरूर हर्षद मातोंडकरची बॅटिंग या सामन्यात खूप महत्वपूर्ण होती. परंतु थोडीशी आज लक फॅक्टर त्यांच्या बाजूने देखील कमी बघायला मिळालं आणि काहीशी मिसफील्ड देखील झाली. यावेळी अल्टीपल्टीचा सुंदर फटका. लतीफ नाईक जाता जाता एका दुसरा मोठा फटका टोलून या ठिकाणी समोरच्या टीमसाठी आपली ताकद सिद्ध करून दाखवतोय. 6 धावेनिशी धावफलक परावर्तित झालाय पुन्हा एकदा. पुन्हा एकदा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक आता मात्र स्थिरावला. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू बाकी आणि जवळजवळ सेमीफायनलच्या दिशेने दरवाजे उघडताना आपण पाहतोय माळू बॉयज थर्मल क्रिकेट टीम साठी. यावेळी ओव्हरपिच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे विशाल येतोय आणि झेलात रूपांतर आणि या झेलानंतर सामन्यात बाजी मारतोय माळू बॉयज हर्मल क्रिकेट संघ आणि या स्पर्धेतला चौथा संघ तो देखील पेडणे तालुक्यातला या ठिकाणी सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 पेडणे तालुक्यातील संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये आपण पाहणार आहोत आणि निश्चितच जाहीर करूया सामन्यात